नमस्कार महाराष्ट्र. स्वाद बाय रुपालीमध्ये मी तुमची रुपाली. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे. ती बनवली तर तुम्हाला महिनाभर ती चांगली मस्त छान राहते आणि ती तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. आणि ती अशी रेसिपी आहे की तुम्ही महिनाभर ती स्टोअर करून ठेवू शकता. ती महिनाभर खराब नाही होत. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे दह्याची मिरची. दह्याची मिरची कशी करायची ती बघूया. चला. हे बघा, दह्याच्या मिरचीसाठी काय काय साहित्य लागते ते आता बघूया आपण. ही बघा, ही मस्त अशी दह्याची मिरची आहे. ही मिरची ही ना अजिबात तिखट नसते, पण ही छान असते. ही मिरची आपण बनवून ठेवू शकतो. ही धुवून आपण घेतलेली आहे. हे आपण घेतले बडीशेप, आमचूर पावडर घेतली आहे. बघा, जिरं घेतलंय, काळं मीठ, सफेद मीठ नाही वापरायचं याच्यामध्ये, आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे. ओवा घेतलाय, मेथीचे दाणे घेतलेत, अख्खे धणे घेतले आपण, आणि आपण घेतलंय लाल मिरची पावडर. आणि आपण घेणार आहोत आपलं मेन इन्ग्रेडियंट्स आहे दही. तर चला बघूया दह्याची मिरची कशी बनवायची. बघा, ही तर मिरची आहे ना, स्वच्छ धुवून आपण पुसून घेतलेली आहे. आता ह्याला असं मधून व्यवस्थित असं त्याला कापून घेऊ. हे बघा, मस्त असं कापून घेतलंय. हे बघा, हे असं ओपन झालंय. अशा आपण सगळ्या मिरच्या आपण एक एक अशा आता मस्त कापून घेऊया. पॅन गरम केलेलं आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत दोन चमचे धने, अख्खे धणे घ्यायचे. एक पाव चमचा, जास्त नाही, पाव चमचा मेथीचे दाणे. आपण याच्यामध्ये घेणार आहोत ओवा. ओवा असतो ना, त्याला आपण हिंदीमध्ये अजवाईन बोलतो, मराठीत ओवा बोलतो. 1-2 चमचे ओवा घेतलेला आहे. 2 चमचे, बघा व्यवस्थित बघा, 2 चमचे मी जिरं घेतलेलं आहे. हे आपल्याला 12 मिरच्या घेतल्यात, तर 12 मिरच्याचं प्रमाण आहे. 2 चमचे जिरं घेतलंय आणि 2 चमचे बडीशेप घेतली आहे. बघा, 2 चमचे आपण घेतले ही बडीशेप. हे आपण चांगलं आता, हे बघा, मेथी पाव चमचा, हे 2 ते 2.5 चमचे हे धणे घेतले, अख्खे धणे मोठे चमचे घेतले, 2 चमचे 2.5 चमचे. हे 2 चमचे ओवा, 2 चमचे जिरं, 2 चमचे बडीशेप आणि पाव चमचा मेथीचे दाणे. आता हे आपण छान असं भाजून घेणार आहोत. एक मीडियम गॅसवर, एकदम गॅस बारीक नाही करायचा, थोडासा मीडियम करायचा. आणि याच्यावर आपण छान असं हे एक सुवास सुटेपर्यंत आपण हे छान मंद आचेवर असं, गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर हे जळून जाईल. आणि माझ्या मोठ्या लेकीला दह्याची मिरची खूप आवडते, म्हणून तिची आज फरमाईश होती, मम्मी मी दह्याची मिरची बनव, दह्याची मिरची बनव. म्हणून मी आज दह्याची मिरची आणली. तर मी बोलली चला तुम्हाला पण दाखवूया की दह्याची मिरची कशी बनवायची. तुम्ही पण घरी सगळ्यांनी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा दह्याची मिरची कशी झाली. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा, आता आपलं छान मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे आपण मंद आचेवर. बघा, आता मस्त एक असा छान असा सुवास असं दरवळतंय, तुम्हाला कळेल. आणि याचं पूर्ण असं मॉइश्चर हे पूर्ण निघून गेलं, हे खरपूस चांगलं भाजलं गेलं. आता याला आपण एक 10 मिनटं थंड करू आणि त्याची मस्त फाईन पावडर एक करून घेऊ. आता हे झालेलं आहे, बघा झालेलं आहे. आता याची मस्त एक फाईन पावडर आपण करून घेऊया. हे बघा, आता आपण सगळं मिश्रण मस्त आपण भाजून घेतलेलं आहे खरपूस. आता आपण हे छोट्याशा मिक्सरमध्ये आपण काढून आता याची मस्त पावडर बनवून घेणार आहोत. हे बघा, आता मस्त काढतं. किती म्हटलं की सांडायचं नाही, पडायचं नाही, तरी थोडंफार आपल्या हाताने पडतंच, थोडंफार पडतं. हळूहळू हळू आपण काढूया. 10 ते 15 मिनटं हे आपण छान थंड करून घेतलेलं आहे. आता याचं आपण मस्त पावडर करणार आहोत.
एकदम फाईन पावडर करून याची घ्यायची. हे बघा, हा आपला क्यूटचा मिक्सर आहे, त्याच्यामध्ये आपण मस्त पावडर करून घेणार आहोत. झाली पावडर. बघा मस्त पावडर झाली ना. बघा मस्त छान आता फाईन पावडर झालेली आहे. आता हे पण ही पावडर जी आहे ती आता साईडला पण. हे बघा आता आपलं मस्त एकदम पॅन गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण एक ऑइल टाकूया पॅनमध्ये. पॅन ऑलरेडी आपला छान गरम झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण धुवून सुकवून ज्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मधून, त्या मिरच्या आपण आता मस्त छान हिरव्यागार मिरच्या आहेत. आता आपण ह्या गरम तेलात सोडलेल्या आहेत. आता छान ह्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत ह्या थोड्याशा शिजू द्यायच्या. एक 5 मिनटं ह्या मिरच्या आपण अलटीपलटी करत राहायचं आणि मस्त शिजू द्यायच्या. ह्या मिरच्या किती छान दिसत आहेत ना, एकदम हिरव्यागार गारेगार. बघा आपण तेलात त्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मस्त आता बघा ह्या कशा कलर चेंज झाला ना मिरच्यांचा. बघा मस्त मिरच्या थोड्याशा परतलेल्या आहेत. गॅस बारीक ठेवायचा, नाही तर ही मिरची आहे उडणार आपल्या अंगावर. आणि हे आपण जी पावडर केली आहे ना, बघा ही आपण जी पावडर केली आहे, बघा जी आपण पावडर केली आहे ही आपण आता ह्याच्यावर थोडीशी घालून घेऊ. मग आपल्याला घ्यायचं काळं मीठ, 1 चमचा काळं मीठ. 1 चमचा काळं मीठ घातलं. सफेद मीठ ह्यात घालायचं नाही. एक ते कमी वाटलं तर थोडंसं अजून घालते. सफेद मीठ घालायचं नाही, ह्याच्यात काळं मीठच घालायचं. एक पाव चमचा, आपण जास्त नाही, पाव चमचा आपण एक मिरची पावडर घेऊ. आणि आमचूर पावडर घ्यायची आपल्याला. बघा एक छोटा स्पून एक आमचूर पावडर घेऊ, 1 चमचा. त्याने टेस्ट छान येते. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ. ही मिरची महिनाभर आपण फ्रीजमध्ये, तुम्ही काचेच्या बाटलीत, एक काचेची छोटीशी बरणी असेल ना एवढी, त्यात भरून ह्या मिरच्या तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. कधी पण तुम्हाला असं कंटाळा आला, भाजी करायची इच्छा नाही आहे, काहीच नाही आहे, तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर ही मिरची खाऊ शकता. ही खूप छान लागते. म्हणजे चटपटीत आणि तिखट चटपटीत अशी छान लागते. ज्याने जे तिखट खात नाही ते सुद्धा ही मिरची खाऊ शकतात. आता आपण याच्यात घालणार आहोत, बघा हे 2.5 ते 3 वाटी दही आहे. हे बघा हे 2.5 ते 3 वाटी दही आहे. हे आपण आता ह्याच्यात छान असं घालून घेणार आहोत. हा एवढा एक बाउल घेतलाय. हे एवढा एक बाउल म्हणजे एक छोट्या वाट्या, एक 2.5 ते 3 पकडा दही घेतले तेवढं आपण. आणि हे आपण आता छान बघा मिक्स करणार आहोत. ही चटपटीत आणि मस्त टेस्टी दह्याची मिरची होते. ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नुसता भात जरी असेल तर नुसत्या भाताबरोबर तूप टाकून पण ही मिरची छान लागते. गरम गरम भात, त्याच्यावर वरती साजूक तूप आणि ही दह्याची मिरची, ही तुम्ही खाऊन बघा, मस्त लागते. आणि महिनाभर तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये काचेच्या बरणीत, प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवू नका, काचेच्या बरणीत ठेवा, मस्त लागते. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होऊ दे. हे तुम्ही एक 10 ते 15 मिनटं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनटे चांगलं शिजवून घेणार आहोत. बघा ही आपली आता मस्त तिखट, आंबट आणि अशी चमचमीत बघा दह्याची मिरची रेडी आहे. आता ही आपण काढून घेऊ. बघा एकदम मस्त कमाल झाली आहे, एकदम मस्त टेस्टी झाली आहे. तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची ही मिरची कशी झाली.
आणि हे दही मिरची करताना ना आंबट दही घ्या. म्हणजे घरी जे तुम्ही दही बनवता ना ते आंबट दही घ्या. मार्केटमधलं दही घेऊ नका. आणि घेतलं तर डेअरीचं दही घ्या. पण असं पॅकेटवालं दही वगैरे घेऊ नका. त्याच्याने मिरचीला टेस्ट येत नाही. आंबट दही असेल तर मिरची एकदम टेस्टी, तिखट, आंबट अशी म्हणजे असे झणझणीत बनते आणि मस्त एकदम छान बनते चटपटीत मिरची. बघा किती मस्त बनली आहे. हा, बघा आपली ही मिरची रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे नवीन नवीन मी तुम्हाला रेसिपी दाखवत राहीन ते बघायला विसरू नका.